आज आपण अशा गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की जी गोष्ट आपण नेहमीच त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि ह्याच दुर्लक्षामुळे हा त्रास हळूहळू वाढत जातो. ती समस्या आहे मलबद्धता, बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन. नमस्कार, मी डॉक्टर विशाल गुरव, जनरल सर्जन, आपले स्वागत करतो. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की तुमच्या सर्व त्रासांचे मूळ हे तुमच्या पोटामध्ये असते. जर तुमचं पोट साफ नसेल तर तुम्हाला दिवसभर अस्वस्थता वाटणे, चिडचिड वाटणे, थकवा वाटणे हे लक्षणे जाणवतात. बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणं कोणती? सर्वात प्रथम आहारामध्ये असलेले फायबरची कमतरता. जेवणामध्ये जंक फूड, मैद्याचे पदार्थ हे खूप जास्त प्रमाणात खाणे आणि हिरव्या पालेभाज्या, कच्च्या फळभाज्या कमी प्रमाणात खाणे यामुळे मलबद्धता होते. दुसरे सर्वात प्रमुख कारण म्हणजे पाण्याची कमतरता. दिवसभरात आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा आपण जर कमी प्रमाणात पाणी पिले तर आतड्यामधला मल हा कोरडा होतो आणि त्यामुळे मलबद्धता हा त्रास जाणवतो. तिसरे कारण म्हणजे बैठी जीवनशैली किंवा व्यायामाचा अभाव. 3-3, 4-4 तास आपल्या कामाच्या ठिकाणी बसून राहणे, हालचाल कमी असणे, व्यायाम कमी असणे, चालणे फिरणे कमी असणे, त्याच्यामुळे आतड्यांना हालचाल करण्याला वाव मिळत नाही आणि त्यामुळे मलबद्धता होते. चौथे कारण म्हणजे मानसिक ताणतणाव किंवा स्ट्रेस या गोष्टीमुळे सुद्धा पचन संस्था पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते आणि त्यामुळे पोट साफ होण्यासाठी त्रास होतो. तर मग कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता टाळण्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो? सर्वप्रथम भरपूर प्रमाणात पाणी पिणे. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जेवणामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे. बैठी जीवनशैलीचा त्याग करून नियमित व्यायाम करणे. जेवणाच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा मोबाईल किंवा गॅजेट्सचा वापर टाळणे. जेवणाच्या वेळ हे निश्चित करणे. यातून आपल्याला हा निष्कर्ष मिळतो की बैठी जीवनशैली हे पचन संस्थेसाठी सर्वात घातक गोष्ट आहे. त्यासाठी बैठी जीवनशैलीचा त्याग करणे, जिभेचे चोचले कमी करणे हा उपाय सर्वात महत्त्वाचा असतो. जर आपण आपल्या पचनसंस्थेकडे दुर्लक्ष केले आणि मलबद्धतेचा त्रास हा खूप दिवस राहिला तर मूळव्याधी, गॅसेस होणे, ॲसिडिटी होणे अशा प्रकारची लक्षणं खूप प्रमाणात वाढू शकतात. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत निरोगी राहा, सुखी राहा, आनंदी राहा. नमस्कार.